हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज काहीतरी स्पेशल आहे बरं का. स्पेशल असं आहे की आई आल्या तिकडं मुंबईमध्ये आणि आम्ही असा विचार केला की चला त्यांना मुंबई दाखवूयात. आता मुंबई दाखवायची म्हणले तर जे देवाचे ठिकाण आहेत, सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी वगैरे, ते आम्ही सगळं केलं लास्ट टाइम. ह्यावेळी आमचं राहिलं होतं जुहू बीच. तर आज आम्ही जुहू बीच प्लस इस्कॉन टेम्पल पण करतोय. इस्कॉन टेम्पल का? कारण आज चतुर्थी आहे आणि चतुर्थीनिमित्त आज आईंचा उपवास असतो. तर उपवास असतो, मग म्हटलं जरा मंदिराचं दर्शन पण होईल आणि बीच पण एक्सप्लोर होईल. तर अशा प्रकारे आपण आता चाललोय. इथून आम्ही बस पकडणार आणि आम्ही डायरेक्ट पोहोचणार जुहूला. काहीच आम्ही आता ऑटो केली आहे पण ऍक्च्युली आमचा प्लॅन होता बसनं जायचा, पण बससाठी आम्हाला बराच वेट करावा लागला असता. अजून आम्ही आत्ता पण वेट केलं, त्याच्यामुळं वी हॅव डिसाइडेड टू टेक ऑटो. आणि आता ऑटोनं आम्ही चाललोय जुहूला. तिथं जाऊयात मस्तपैकी, इस्कॉनला जाऊयात, देवाचं दर्शन घेऊयात, मस्तपैकी भजन वगैरे करूयात, भजन कीर्तन, आणि मग जाऊयात इव्हिनिंगला. तर आम्ही पोहोचलोय आता इस्कॉनला. तुम्ही मंदिर बघू शकता, खूप सुंदर मंदिर आहे. मी ह्याच्या अगोदर, तुम्ही पहिल्यांदाच आलाय ना? म्हणजे ह्या तर ओव्हरऑल इस्कॉन ह्या कॉन्सेप्टलाच पहिल्यांदा आलात. म्हणजे मुंबईमधलं जुहू मधलं मंदिर तर हेच आहे, पण इस्कॉनलाच पहिल्यांदा आलात. तर मंदिर खूप सुंदर आहे आता, आणि ह्यांची सिस्टम खूप छान आहे. इकडं आपण सगळ्यात पहिल्यांदा आलं की ते लोक चप्पल काढायला लावतात. चप्पलचे प्रॉपर स्टँड आहेत. चप्पल काढले की तिकडं पाय धुवायची सिस्टम आहे. पाय धुवून मग मंदिरामध्ये एंटर करायचं. आत्ताच आम्ही आलोय तर असा एकदम बारीक बारीक आतून भजनचा वाजवलेला सगळ्याचा आवाज येतोय आणि आत्ताच एकदम छान वाटायला लागलं इथं मंदिरामध्ये. आणि मला 100% गॅरंटी आहे की आतमध्ये तर अजून छान वाटणार आहे. हे बघा, इकडून एंट्री आहे. आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नसतो. मी शुअर नाहीये की मी आतमध्ये तुम्हाला व्हिडिओज, फोटोज दाखवू शकेल का नाही. जर चान्स भेटला तर आम्ही नक्की ट्राय करू तुम्हाला दाखवायचं. पण खूप छान असतं आतमध्ये. इतकं सुंदर इस्कॉन मध्ये आम्ही दर्शन झालं ना, तिथं आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ शूटिंग वगैरे करू शकलो नाही. पण आता तिथून आम्ही माघारी निघालोय. पण दर्शन खूप सुंदर, मस्तपैकी आम्ही तिथं जवळजवळ अर्धा पाऊण तास बसलो होतो भजन वगैरे गायला. हे बघा जाताना इथं, हे बघा ना, ओ हे दाखवा. इथं ह्या असं कुंडामध्ये ना कासव आहेत. तुम्हाला जर दिसत असतील तर मासे आणि कासव दिसले का? हो, मासा पण दिसला का? खूप मोठे मासे आहेत ना तिकडे, दिसला काय? आणि तिथे भरपूर कासव दिसतात का? तिकडे एक व्हाईट कलरचा मासा, एक ब्लॅक कलरचा मासा आहे. आणि इकडं माझा एक ऑफिस मधला कलिग आहे इकडचा, तर तो सांगत होता की इकडचं पाणी 12 महिने आटत नाही, कंटिन्यू इकडं पाणी असतं. तिकडे बघा 2 कासव होते ह्याच्यावरती पायऱ्यांवरती येऊन हे करतात. काय माहित कसं काय आलं का बरं. सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय जुहू चौपाटीला, कारण परत सनसेट होऊन जाईल आणि पण नंतर हे घ्यायचंय. हे मला, हो, मी यायच्या आधीच डिसाईड केलंय हे घ्यायचंय म्हणून. हे आपण तुम्ही नाही खाऊ शकत ना, आज त्यांचा उपवास आहे त्यामुळे त्या नाहीत खाऊ शकत. हे किती झालंय का भैया? भैया 10 का है ना? भैया कितने का है? भैया 4 लेने के बाद कुछ कंसेशन नहीं? 30 को दे दो 4. दूसरा ले लूं मेरे हिसाब से. थँक यू. जिंदगीमध्ये आनंद कुठल्या गोष्टीचा असतो सांगू तुम्हाला? हा आहे आनंद. 4 घेतले, एक फ्री. त्याच्यासाठी माणसांनो गाईज बोलत राहा, बोललं पाहिजे. म्हणजे मी पण सुरुवातीला लय लाजायची, पण आता मी बोलले. जर मी बोललेच नसते तर मला हे एक एक्स्ट्रा भेटलं नसतं. आणि आनंद देख रहे हो, खुशी देख रहे हो, खुशी 1 2 3 4 40 लय खुशी. काय ताईंचा व्हिडिओ कॉल आलाय. सासूबाई नाही आलाय ताई आता व्हिडिओ कॉल. हा, आणि आत्ताच मला रिसेंट भेटलेल्या माहितीनुसार इथं कुठलं तरी श्रद्धा कपूर राहते ह्या एरियात, धनराज ह्या एरियामध्ये कुठेतरी श्रद्धा कपूरचं घर आहे. तुम्हाला सांगू काय, तुम्हाला कधीपासून इच्छा होती
घ्यायची. जेव्हा आमचं ठरलं होतं की इस्कॉन आणि जुहूला जायचंय तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की हे मला घ्यायचं. आमच्यापासून म्हणजे मला इथून पाणी दिसतंय, म्हणजे जवळजवळ त्या एरियामध्ये जे राहणारे लोक असतात ना ते मला 100% गॅरंटी आहे की ते श्रीमंत असतात. हे बघ माझ्याकडं बोलायला कसं तरी वाटतं असं लोकांनी तर आहे ना, इकडच्या आसपासचे लोक 100% खूप श्रीमंत असणार आहेत, कारण ते मॉर्निंग वॉकला म्हटलं तरी जुहू बीचवर जाऊ शकत असते. म्हणजे सहज उठलं एक चला, आपल्याला कसं असतं की बीचवर जायचं म्हणजे थोडंसं प्रिपरेशन करावं लागतं, कुठेतरी आपल्याला रेडी व्हावं लागतं आणि मग जावं लागतं, तेव्हा आपण बीचवरती जातो. पण इथं राहणाऱ्या लोकांना कसं आहे, उठलं आली आठवण, घेतला कप चहाचा, डायरेक्ट बीच. लय श्रीमंत आहेत लोक आणि इथले लोक लय श्रीमंत असतात. इथं राहणारे लोक हे असणार आहेत धनराज मोठी, जुन्या काळातले श्रीमंत असणार आहेत. आणि इथं काही सगळ्या बघा रेंज रोवर दाखवणार, रेंज रोवर इथं आम्हाला सर सकाळ सगळ्या मर्सिडीज BMW अशा अशा गाड्या दिसतात. नाही हॉटेल विटेल दिसतं. इतक्या गाड्या कशा असू शकतील एका माणसाच्या? इतक्या गाड्या कशा असू शकतील सांगता येत नाही. श्रीमंत लोक. आणि समोर समुद्र कसं वाटतंय? समुद्र छान वाटतं. तुम्ही ह्याच्या अगोदर तुम्ही आला असेल तिकडे गेलता ना, सुरतला गेलता तेव्हा? पण छान आहे मस्त. आता इतका सुंदर सीन दिसतोय आणि 3 जहाज पण आलात, काहीतरी हे दिसतंय. आता थोड्याच वेळात सनसेट होईल आणि एकदम छान मस्त एकदम सुंदर वाटतंय. आणि आयुष्यभर इथं राहणारे लोक तर कसले लकी असतील ना. हा, इथं राहणारे लोक त्यांना खिडकीतून समुद्र दिसतोय आणि तो पण मुंबई सारख्या जुहू सारख्या एरियात. इथे 100% सेलिब्रिटी आणि हेच राहत असतील का रे, सेलिब्रिटी वगैरे लोक. हा म्हणजे किंवा अगदी मोठे बिझनेसमॅन, अरबोपती खरबोपती वगैरे तसले. वी आर ऑन जुहू बीच. किती छान छान बऱ्याच गोष्टी आहेत खायला. वाव, आज क्लीन पण आहे बरं का, किती छान दिसतंय. मागच्या वेळी जेव्हा आलो होतो तेव्हा ना, गणपतीच्या नंतर आलो होतो, ते खूप साऱ्या गणपतीच्या मूर्ती वगैरे होत्या तुटलेल्या, त्याच्यामुळे कसं तरीच वाटत होतं, असं एन्जॉय करायचं मनच नव्हतं. आज एकदम छान वाटतंय. तुम्ही सांगा कसं वाटतंय का? कसं वाटतंय? खूप छान. पाण्यात भिजण्याची इच्छा आहे? पाण्यात भिजण्याची इच्छा आहे का? नाही. आज अशी गोष्ट आहे की आज आमच्या आईंचा आहे उपवास चतुर्थी, त्याच्यामुळे आता आम्ही बॉबी खाणार, आता आम्ही पाणीपुरी खाणार. आता त्यांना नाही पाणी. उपळा विषय काय माहितीये का, खालून जी रेती आहे का नाही, तर ते समुद्राचं पाणी आतून इकडे येतं. ज्या लाटा आलेल्या आहेत का नाही इथून इथपर्यंतच्या, त्या तिथं लाटा तिथं असतात, मग त्या झिरपतात जमिनीच्या खाली आणि मग वाळूमुळं असं खालून 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 वाहतात आणि परत समुद्राकडे चालले. किती सुंदर आहे बघायचं तुम्हाला. आपण आज पाण्यात पण जाऊ शकतो धनराज. काय आता नक्की सीझन काय? आता पौर्णिमा होऊन गेली. आता काय होऊन गेलं का? आता पौर्णिमा होऊन गेली ना, त्याच्यामुळंच छान एकदम मस्त वाटतंय. आता फक्त मी छान कपडे घालून यायला पाहिजे होते असे एकदम. हो इथं आपण नाव लिहूयात, तसे लिहितात बाकीचे सगळे तसे. सुंदर वाटतंय इथं. बऱ्याचशे लोक खूप छान छान फोटोज क्लिक करतात. आता आमच्या दोघींचे पण तुम्ही छान 2-3 फोटो काढून द्या. सुंदर. परतच्या वेळी आपण घरी येताना काहीतरी करून पुढच्या लोकांनी पावभाजी करून करून आणणारे घरनं गोष्टी. आणि आम्ही आता बीचवर बसून खाल्लं मस्तपैकी. चटई बिटाई, चटई नको, चटईत वाळू अडकलं, असं स्टोल वगैरे किंवा बेडशीट वगैरे आणूयात, जेणेकरून जे धुता पण येईल आपल्याला घरी, है ना. तर गाईज आता आम्ही असं मस्तपैकी समुद्रापाशी जाऊन आलो, तिथं फोटो काढले, पाणी जवळून पाहिलं. आता आम्ही आलो इकडच्या साईडला, जिकडं कोरडी वाळू आहे तिकडं बसायला. आता आम्ही इथं मस्तपैकी बसणार, आम्ही आणलेले चिप्स खाणार, मस्तपैकी सनसेट बघणार, जो की ऑलरेडी होऊन गेलाय, पण छान वातावरण छान आहे ते बघणार. ताना पिहिनी
ता ना पी ही नी पा जा रंग दिसत आहेत आणि मग पाणी असं मस्त आहे की बघणार आणि मग जाणार घरी. आता आम्ही 6 वाजल्यात अजून 2 तास बसणार, 8 वाजता जाणार. त्याचे एक्सप्रेशन बघा. तासभर आम्ही घरूनच तयार करू है ना, आपण घरूनच डिसाईड करून आलोय आम्ही की आम्ही 8 वाजताच निघणार आहे इथून. एक्झॅक्ट 8 वाजता आम्ही निघणार आहे. काय प्रॉब्लेम आहे? काय नाही प्रॉब्लेम, बसायला आलोय तयारीनिशी. त्यासाठी आम्ही घरातून लेट, हा काय म्हटला की उशिरापर्यंत बसलं तरी चालते म्हणून आम्ही घरातून लेट निघलोय. त्याला आवडत नाही असं कुठं जास्त वेळ बसायला. चला. किती छान कुत्रे, श्रीमंत लोकांची श्रीमंत कुत्री, गुबगुबीत पट. हो म्हणजे त्या माणसाला पण हे करायची गरज नाही, स्ट्रेस घ्यायची गरज नाही. डायरेक्ट असं पट्टा असं बटन दाबलं की कुत्रं लांब पण जाऊ शकतं, बटन दाबलं की परत ते आतमध्ये पण येणार. आणि दिसाय पण त्याचा हेअरकट वगैरे होत असणार आहे बरं का धनराज कुत्र्याचा. हेअरकट होत असणार आहे त्याला मस्तपैकी. डॉक्टर बिक्टर बीचवर, जुहू बीचवर फिरायला आले म्हणजे ती श्रीमंत कुत्रे, श्रीमंत कुत्रे. असू द्या गाईज, तुम्हाला दिसलं नसेल तरी तुम्ही इमोशन समजू शकता. चला ना काढूयात खायला, लई भूक लागली. तुम्हाला भूक लागली काहीच आता तुमच्या आजोबासारखं आपण चहाच उपवासाला पिऊ शकत होतो पण आता तो पण पिऊ शकत नाही. काय आज आमच्या आईंचा उपवास आहे आणि आम्ही आणले चिप्स. आता त्यांच्या उपवासाला खाण्यासारखं इथं काहीच भेटत नाही. आपण खरं घरूनच काहीतरी. शिटी यार, मी विचार केलेला की मी नायलॉनचे हे घेऊन जाईल, चिवडा घेऊन जाईल, पण विसरून गेले. सिम्पली सॉल्टेड सकाळी आपण आणला होता हल्दीरामचा, तो पण चालला असता. तर इथं काहीच भेटत नाही का. छान असा सनसेटचा आनंद घेऊयात आणि आपण भेटूयात परत पुढच्या ब्लॉगमध्ये.